तर लास्ट टाइम आपण मोमेंट ऑफ इनर्शिया बघितलं होतं. ओके, व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया? तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू द integration of r square upon r square into dm, where r square is the perpendicular distance. रोटेटिंग बॉडी असेल ना, तर ते एक मास आपण कन्सिडर केलं त्याच्यातलं. ओके, पॉइंट मास. तर त्या पॉइंट मासचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, देन इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर इंटू डीएम इज कॉल्ड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट बॉडी. आता आपण जे लास्ट टाइम बॉडीज बघितल्या होत्या किंवा जे ऑब्जेक्ट बघितले होते ते काय होते, तर सिमेट्रिकल ऍक्सिस, सिमेट्रिकल ऑब्जेक्ट होते. सिमेट्रिकल म्हणजे काय, त्यांचं जे मास डिस्ट्रीब्युशन आहे ते ऑल ओव्हर द बॉडी काय असतं, सिमेट्रिकली डिस्ट्रीब्युटेड असतं. ओके, सेम असतं. सो अशा वेळी आपण इंटिग्रेशन करून, ओके, सगळ्या बॉडीचं मास म्हणजे सगळ्या पॉइंट मासचं जर इंटिग्रेशन केलं तर त्या बॉडीचं मास आपल्याला मिळत होतं. आणि परत आपण ते जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्याचं पण इंटिग्रेशन करू शकत होतो. ओके, पण आता सिमेट्रिकल बॉडी असली किंवा नॉन सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन असलेली बॉडी असली तर मग ती रोटेट कशी होते. आता लास्ट टाइम जे बघितलं होतं, दिस डिस्टन्स आर इज डिस्टन्स फ्रॉम the axis of rotation, आणि हा ऍक्सिस ऑफ रोटेशन काय असेल, सिमेट्रिकल ऍक्सिस. म्हणजे आपल्या ज्या जॉमेट्रिकल सिमेट्रीच्या बॉडीज असतील त्याचे बरोबर दोन पार्ट मध्ये काय करत होता, हा जो ऍक्सिस आहे तो रोटेट होत होता. म्हणजे जर सर्क्युलर डिस्क घेतली तर त्याच्या जस्ट बरोबर मिडल पासून हा ऍक्सिस ऑफ रोटेशन जात होता. ओके, आणि तुमची बॉडी काय होत होती त्याच्या भोवती रिव्हॉल्व होत होती. ओके, रोटेशन दाखवत होती. किंवा एखादी रॉड घेतली तर रॉड पण सिमेट्रिकल ऍक्सिस त्याचा असेल. ओके, दोघांचं सेम पार्ट करेल हा सिमेट्रिकल ऍक्सिस, आणि त्याच्या भोवती काय करू शकते, ही रॉड फिरू शकते. तेव्हा आपण काय करत होतो, डायरेक्टली इंटिग्रेशन करून हे डिस्टन्स, इथे समजा हा डीएम असेल. ओके, असे सगळे पॉइंट मासेस आपण कन्सिडर करू शकतो आणि त्याचं इंटिग्रेशन काय मिळेल, मास ऑफ दॅट रॉड. किंवा इथे पण हे जे काही ऑब्जेक्ट्स आपण घेतले होते, ओके, डीएम पॉइंट मासचे, आणि त्याचं इंटिग्रेटेड मास काय असेल, द होल मास ऑफ दॅट रिंग. ओके, आता एक तर तुमची बॉडी, समजा ही एक रॉड आहे जिथे ही आपण कन्सिडर केली. ओके, सो सिमेट्रिकल ऍक्सिस म्हणजे आता हा पॉइंट त्याचा एकदम मिडल पॉइंट आहे आणि तो त्या बॉडीचे सिमेट्रिकल दोन पार्ट करतोय. मग एक तर तुमचा हा जो रॉड आहे तो असा मूव्ह होऊ शकतो. ओके, सो असा रोटेट होऊ शकतो. म्हणजे हा जो ऍक्सिस असेल तो काय असेल, परपेंडिक्युलर टू दॅट. ओके, परपेंडिक्युलर असेल इथे, आणि त्या ऍक्सिस भोवती, त्या पॉइंट भोवती काय होईल, हा तुमचा रॉड रोटेट होईल. ओके, सो हा रोटेशनल ऍक्सिस काय करतोय, तर या बॉडीचे दोन सिमेट्रिकल पार्ट करतोय. ओके, सो हा एक तुमचा ऍक्सिस झाला. बट हा रॉड एकतर एकदम टीपला जर आपण एक ऍक्सिस ऑफ रोटेशन घेतला तर इथून पण असं पण काय होऊ शकतो, रोटेट होऊ शकतो. राईट, इन दॅट असं होऊ शकतो. म्हणजे ह्या ऍक्सिस भोवती तुमचा रॉड काय होतोय, मूव्ह होतोय. म्हणजेच ऍक्सिस ऑफ रोटेशन तुम्हाला इथे पण एक मिळू शकतो. ओके, सो बघा, हा एक ऍक्सिस ऑफ रोटेशन जो तुमच्या बॉडीचे दोन सिमेट्रिकल पार्ट करतोय, आणि अजून एक ऍक्सिस ऑफ रोटेशन आपल्याला मिळू शकतो किंवा इथे अजून एक मिळू शकतो. ओके, सो हे ऍक्सिस काय आहेत, हे दोन ऍक्सिस काय आहेत, तर या मिडल वाल्या ऍक्सिसला पॅरलल आहेत. ओके, सो हा मिडल वाला ऍक्सिस काय असेल, तर या बॉडीच्या सेंटर ऑफ मास मधून पास होत असेल किंवा सेंटर मधून पास होत असेल, किंवा या पूर्ण बॉडीचं जे मास आहे ते या सेंटरला, जसं सेंटर ऑफ मास आपण बघितलं होतं 11th स्टँडर्ड मध्ये. सो सेम त्या सेंटर ऑफ मास मधून तुमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पास होतोय. ओके, आणि अजून काही ऍक्सिस ऑफ रोटेशन त्या बॉडीला असू शकतात जे या ऍक्सिसला पॅरलल असू शकतात. ओके, मग हा ऍक्सिस आणि हा ऍक्सिस किंवा हा ऍक्सिस या दोघांचे इंटर रिलेशन काय असेल. ओके, म्हणजे हा ऍक्सिस या मिडलवाल्या ऍक्सिसवर कसा डिपेंड असेल, तर ह्या
हा एक थेरमने आपण प्रूव्ह करू शकतो, ज्याचं नाव आहे थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. ओके, म्हणजे बघा या मिडल ॲक्सिसचं काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. ओके, समजा IO आणि ह्याचं काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. ओके, सो हे दोन मोमेंट ऑफ इनर्शिया कसे एकमेकांशी रिलेट करतात ते आपल्याला दाखवायचंय थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. सो एका बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असू शकतो, डिफरंट असू शकतो फॉर डिफरंट ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. पॅरलल ॲक्सिस म्हणजे दोन ॲक्सिस आहेत, ते एकमेकांना पॅरलल आहेत आणि त्याच्याभोवती तुमची बॉडी काय होऊ शकते, रोटेट होऊ शकते. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे परपेंडिक्युलर ॲक्सिस. सो परपेंडिक्युलर ॲक्सिसचा थेरम आपण ह्याच्यानंतर बघूया. सो पॅरलल ॲक्सिस साठी ही एक बॉडी कन्सिडर केली. जॉमेट्रिकल सिमेट्री नाहीये बॉडीला. ओके, त्याच्यानंतर मास डिस्ट्रीब्युशन पण सिमेट्रिकल नाहीये. तर मग ह्याच्या ॲक्सिस ऑफ रोटेशन किंवा ह्याचे जर पॅरलल ॲक्सिस असतील, सो पॅरलल ॲक्सिस कसे असतील, इथे समजा हा त्याचा सेंटर ऑफ मास आहे. या पूर्ण बॉडीचं मास कुठे, या सेंटरला. ओके, सो सेंटर ऑफ मास आहे आणि इथून जो ॲक्सिस एक पास होतोय, येस ॲक्सिस पास होतोय, त्याच्या भोवती ही बॉडी काय होते, रिव्हॉल्व होऊ शकते. ओके, सो तेव्हा समजा हा ॲक्सिस असेल ACB. ओके, आणि ह्याला पॅरलल अजून एक ॲक्सिस आहे कोणत्या तरी दुसऱ्या डिस्टन्सवर, म्हणजे यांच्या दोघांमधलं डिस्टन्स काहीतरी H डिस्टन्सवर दुसरा एक ॲक्सिस आहे. ओके, आणि ज्याचं सेंटर इथे O आहे. म्हणजे ह्या बॉडीच्या समजा ही 2 डायमेन्शनल बॉडी आहे, तर 2 डायमेन्शनल बॉडीच्या ह्या पॉइंटला काय होतंय, तो ॲक्सिस परपेंडिक्युलर आहे असं त्याचा अर्थ आहे. हा ॲक्सिस कुठे आहे, C पॉइंटला, म्हणजे सेंटर ऑफ मासला परपेंडिक्युलर आहे आणि त्याच्याभोवती तुमची बॉडी रिव्हॉल्व होऊ शकते, एकतर या ॲक्सिस भोवती रिव्हॉल्व होऊ शकते. आता हे दोघं ॲक्सिस काय झाले एकमेकांना पॅरलल, तर मग ह्यांच्या दोघांना काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. समजा हा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल IC आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल IO. येस, तर ह्या दोघांमधलं रिलेशन काय असेल, सो IC काय असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया IC इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू डिस्टन्स. ओके, समजा एक पॉइंट मास घेतला आपण DM ऍट पॉइंट D. ओके, सो हे डिस्टन्स असेल. ओके, CD डिस्टन्स असेल कोणत्या ऍक्सिस पासून, तर ACB ऍक्सिस पासून काय असेल, डिस्टन्स असेल त्याचं CD. ओके, सो CD इज युअर R, CD स्क्वेअर, अँड ह्याचं पॉइंट मास किती आहे DM. सो IC किती असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस ऍक्सिस अराउंड दिस ऍक्सिस, IC इज इक्वल टू CD इंटू DM, इंटिग्रेशन ओव्हर CD इंटू DM. देन IO किती असेल, IO, आता हे डिस्टन्स आपण काहीतरी कन्सिडर करू शकतो. ओके, सो हे डिस्टन्स किती असेल, OD इज युअर R, राईट, इज युअर R. सो R स्क्वेअर इंटू DM. येस, आता दिस IC अँड IO हा म्हणजे तो MON असा ऍक्सिस होईल. ओके, MON. देन दिस ऍक्सिस इज ACB. ओके, आता ह्या दोघांमधलं डिस्टन्स, या दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स OC, सो विच इज H इज इक्वल टू OC. आता हा OC जर आपण काय केलं, थोडं इकडे वाढवून घेतलं. ओके, आणि एक्सटेंड केला आणि D पासून त्याच्यावर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. D पासून काय केलं, परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ओके, ऍट द पॉइंट N. देन DN is perpendicular to our OC. Okay, now our IO is equal to what, integration of OD square into DM. So what is OD now, see OD म्हणजे हा आता राईट अँगल ट्रायंगल आपल्याला मिळतोय ODN. येस, ODN. सो ODN चा आपण जर विचार केला तर मग OD इज इक्वल टू बाय पायथागोरस थेरम, OD इज इक्वल टू ON स्क्वेअर
root of yes, on square plus, okay, so on square plus your dn square, right? Then into dm. Yes. Now this dn is what? dn. And now on is what? oc plus cn. So on is equal to, आपण dn इथे लिहूया, dn स्क्वेअर प्लस हे on म्हणजे काय येईल? oc plus cn. So square into dn. So which is also equal to dn square plus oc square plus 2oc into cn. Yes, oc into cn plus cn square into dn, right? So now dn and cn. Okay, so dn square plus cn square is equal to dc square, right? So dc square हे दोघं आपण काय करू शकतो? एकत्र लिहू शकतो पायथागोरस थेरमनुसार. dc square integration of dc square and plus this oc square plus 2oc cn. Okay, now this oc is nothing but h. Yes, this oc is nothing but h. We can put, so integration of dc square in dm plus integration of oc is equal to h square dm plus integration of 2oc is now h, 2h, yes, oc is h into cn dm is equal to I. ओके, आता बघा इंटिग्रेशन ऑफ मास, इंटिग्रेशन ऑफ डीएम काय मिळेल आपल्याला? इंटिग्रेशन ऑफ डीएम इज होल मास ऑफ दिस बॉडी. ओके, सगळेच्या सगळे आपण पॉइंट मास जर इंटिग्रेशन केले तर आपल्याला काय मिळेल? एम, मास ऑफ दॅट बॉडी. सो हियर IO is equal to I naught is equal to, now this dc square into dc square dm or cd square dm is your IC, means moment of inertia of this axis, IC plus this h square dm. Okay, so integration of dm is equal to total mass of this body, right? हे छोटे छोटे मास आपण काय केले? इंटिग्रेट केले सगळेच्या सगळे, तर आपल्याला होल बॉडीचं मास मिळेल विच इज इक्वल टू m. सो विच इज इक्वल टू h square into m. This is nothing but, yes, and this third जी टर्म आहे ना, सो इथे काय 2hcn dm चा इंटिग्रेशन. सो ऍक्च्युली ऑल द परपेंडिक्युलर मासेस, आता cn म्हणजे काय? परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. ओके, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे कशापासून? तर सेंटर ऑफ मास पासून. ओके, त्याच्यामुळे हे सगळेच्या सगळे परपेंडिक्युलर डिस्टन्सेस आपण सेंटर ऑफ मास मधून जर इंटिग्रेट करत असू तर त्या इज इक्वल टू काय येतं? 0 येतो. Okay, so this term is become 0. Therefore, I naught is equal to IC plus S square into M. And this is nothing but your theorem of parallel axis. Yes. आता ह्याचे स्टेटमेंट काय आहे बघा? What is the statement of theorem of parallel axis? The moment of inertia of the parallel axis. Yes, parallel axis कसला parallel axis आहे? तर axis of rotation going from the center of mass. Center of mass ला असलेला parallel axis. So त्याचा moment of inertia is equal to IC, moment of inertia, sum of moment of inertia of the rotating axis which is passing from center of mass of the body and the distance between these two parallel axes, the square into mass of that whole body. Okay. Yes, so this is the theorem of parallel axis. Theorem of perpendicular axis बघायचं. So what is perpendicular axis? कोणते कोणते असतील? Perpendicular axis म्हणजे
हे पण रोटेशनल ऍक्सिस असतील पण एकमेकांना परपेंडिक्युलर असेल. एका बॉडीचे परपेंडिक्युलर ऍक्सिस आपल्याला घ्यायचे. ओके, सो हा थेरम कोणासाठी लागू होतो तर लॅमिनार जे ऑब्जेक्ट्स असतील ना त्यांच्यासाठी. लॅमिनार ऑब्जेक्ट्स म्हणजे काय तर 2 डायमेन्शनल सिस्टीमचे ऑब्जेक्ट्स असतील. म्हणजे एखादं लीफ घेतलं आपण किंवा शीट घेतली, एखादी शीट ऑफ पेपर. ओके, शीट ऑफ पेपरला काय 2 डायमेन्शनल सिस्टीम असते. किंवा एखादी रिंग घेतली किंवा डिस्क घेतली. सो हे काय तुमचे तर तुमचे लॅमिनार ऑब्जेक्ट की ज्यांचा जो ऍक्सिस आहे म्हणजे ती जी सिस्टीम आहे ती काय 2 डायमेन्शनल सिस्टीम आहे. ओके, जसं माझ्याकडे ही आता रिंग आहे. सो ही रिंग आहे. ओके, ह्याचं काय जर आपण असं पकडलं तर एक वाय ऍक्सिस आणि एक एक्स ऍक्सिस असे 2 ऍक्सिस किंवा एका प्लेन मध्ये ती आपण डिस्क्राईब करू शकतो. तिची जी ही थिकनेस आहे ना ती निग्लिजिबल असते. सो लॅमिनार जे ऑब्जेक्ट्स असतात त्याची एक थिकनेस आपण निग्लिजिबल करू शकतो. तो ऑब्जेक्ट फक्त एका प्लेन ऑब्जेक्ट आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. ओके, सो आता हे आय डोंट थिंक म्हणजे तुम्हाला दिसत असेल तर ठीक आहे, पण एक ही मोठीवाली रिंग आपण घेऊया कन्सिडर करण्यासाठी. ठीक आहे, जी तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आता ह्या रिंग मध्ये ही त्याची थिकनेस आपण निग्लेक्ट करणार आहोत कारण ती थिकनेस ऍक्च्युली एवढी थिकनेस नसावी, बट आपल्याला कन्सिडर करायचे. ओके, सो जस्ट सी दिस इज 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. आता हा ऑब्जेक्ट कसा रोटेट होऊ शकतो. ओके, 2 डायमेन्शनल सिस्टीम असेल तर एकतर काय होईल तुमचा ऑब्जेक्ट जस्ट बघा असा रोटेट होऊ शकतो. ओके, म्हणजे अबाउट दिस ऍक्सिस. येस, अबाउट दिस ऍक्सिस म्हणजे त्याच्या रिंग आहे तर त्याच्या डायमीटरच्या अलॉंग ती रोटेट होऊ शकतो. हा डायमीटर असेल ना त्या डायमीटरच्या अलॉंग रोटेट होऊ शकतो. ओके, आणि हाच ऑब्जेक्ट जर आपण कन्सिडर केला तर मग त्याच्यामधून जाणारा जो ऍक्सिस असेल त्याच्या भोवती पण अशी रोटेट होऊ शकते. ओके, सो 2 टाईपने रोटेट होऊ शकते. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, हाच ऑब्जेक्ट रिंग ह्या पॉइंट मधून ओके अशी पण रोटेट होऊ शकते. येस, म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन किती आहेत डी डायमीटरच्या अलॉंग किंवा त्याच्या सेंटर मधून जाणारा आणि त्या प्लेनला हा जो प्लेन आहे ना एक्स आणि हा तुमचा येस एक्स आणि वाय असा प्लेन असेल तर सेंटर मधून जाणारा आणि ह्या त्या प्लेनला काय तर परपेंडिक्युलर असणारा हा ऍक्सिस आहे. ओके, त्याच्या भोवती ही रिंग रिव्हॉल्व होऊ शकते. आता ह्या ऍक्सिसमुळे काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल आणि इथून परपेंडिक्युलर असणारे ह्या ऍक्सिसमुळे पण काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. सो कसं रिलेट करतोय आता इथे बघा, हा जो ऍक्सिस आहे ना हा ऍक्सिस ऑफ रोटेशन ह्या प्लेनला रिंगच्या प्लेनला काय परपेंडिक्युलर आहे. राईट, तसंच 2 डायमेन्शनल कोणतेही ऑब्जेक्ट घ्या, शीट ऑफ पेपर घ्या, रिंग घ्या, डिस्क घ्या, त्याचं प्लेन असेल या प्रत्येक बॉडीचा एक प्लेन असेल आणि त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन काय असेल तर त्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल. म्हणजेच बघा हे एक्स वाय जर प्लेन आहे तर एक्स आणि वाय एकमेकांना परपेंडिक्युलर असणारच आहेत. पुन्हा हा जो ऍक्सिस आहे तो पण त्याला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे तिन्ही पण ऍक्सिस काय ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. ओके, म्हणजे आता विचार केला तर ही बॉडी या एक्स ऍक्सिसच्या अलॉंग पण रिव्हॉल्व होऊ शकते, वाय ऍक्सिसच्या अलॉंग पण रिव्हॉल्व होऊ शकते आणि या एक्सच्या अलॉंग पण रिव्हॉल्व होऊ शकते. ओके, म्हणजे 3 रोटेशनल ऍक्सिस आपल्याला मिळतात विच आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर आणि ते कॉन्करंट पण असतील. ठीक आहे, सो आता आपल्याला काय मिळाले ऍक्सिस ऑफ रोटेशन परपेंडिक्युलर मिळाले. सो आता हे तिघं एकमेकांना कसे रिलेट असतील. ओके, सो परपेंडिक्युलर ऍक्सिस एकमेकांना कसे रिलेट असतील तर थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस काय देतं तर त्यांचं तिघांचं आपल्याला रिलेशन देते. ठीक आहे, सो त्यासाठी आपण एक आता हे झालं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड 2 बॉडी घेतल्यात आपण. जर बॉडी आपली युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन नसेल त्याचं मास, ओके काहीतरी रॅन्डम असेल, रॅन्डम बॉडी. ओके, आता ही काय 2 डायमेन्शनल बॉडी म्हणजे तिचं प्लेन काय समजा हा सेंटर ऑफ मास आहे तिचा. ठीक आहे, तर सेंटर ऑफ मास मधून जाणारा हा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस राईट आणि ह्याला परपेंडिक्युलर ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल. समजा तो झेड ऍक्सिस आपण घेऊया. आता हे तिन्ही ऍक्सिसच्या अलॉंग काय होऊ शकते ही बॉडी मूव्ह होऊ शकते. अशी पण होईल, इथे पण होऊ शकते आणि
इथे पण होऊ शकते. ओके, सो तिन्ही ऍक्सिसच्या अलॉंग ही बॉडी मूव्ह होऊ शकते. आणि पण काय असेल दुसरा हा जो रोटेशनल ऍक्सिस आहे तो काय असेल नेहमी परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ दॅट बॉडी, प्लेन ऑफ दॅट ऑब्जेक्ट. ठीक आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन नेहमी काय असेल त्या बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल. ठीक आहे, सो आता हे तिघं म्युच्युअली परपेंडिक्युलर प्ले ऍक्सिस आहेत, ऍक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे, समजा एक पॉइंट ऑब्जेक्ट आपण इथे घेऊया. कोणते त्याला आपण येस पी नाव देऊया. हा तुमचा ओ असेल ओरिजिन. देन पी पासून समजा वाय ऍक्सिस वर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला. तर हे डिस्टन्स किती होईल एक्स, हे डिस्टन्स वाय होईल. राईट, हे डिस्टन्स तुमचं हे एन एम. सो पी एन इज इक्वल टू एक्स अँड पी एम इज इक्वल टू वाय. नाव आता हा पॉइंट या झेड पासून किती डिस्टन्सवर असेल. ओके, तर हे त्याचं डिस्टन्स असेल दिस वन. आणि हे डिस्टन्स आपण कसं फाइंड करू शकतो. समजा ओ पी किंवा पी ओ इज इक्वल टू येस पी ओ. आता इथे जर आपण हा परपेंडिक्युलर आहे ना, सो इथे आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. दिस इज वाय. सो PO square is equal to x square plus y square. That means PO is equal to root of x square plus y square. Yes. Now आता ह्या प्रत्येक ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. ठीक आहे, सो मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कसं मिळेल आय, समजा आय एक्स. सो आय एक्स काय असेल इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर. डिस्टन्स किती आहे या डीएमचं. ओके, या डीएमचं डिस्टन्स किती आहे एक्स आहे. ओके, वाय येस आय एक्स इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे तुमचं वाय डिस्टन्स आहे ना, एक्स पासून वाय डिस्टन्स आहे. सो वाय स्क्वेअर इंटू डीएम. परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला कन्सिडर करायचं आहे. त्याच्यानंतर आय वाय इज इक्वल टू काय येणार, दिस डिस्टन्स इज एक्स. सो वाय पासून किती डिस्टन्स आहे एक्स डिस्टन्सवर आहे. सो एक्स स्क्वेअर इंटू डीएम अँड आय झेड इज इक्वल टू किती डिस्टन्स आहे पी पर्यंत या झेड ऍक्सिस पासून. तर हे डिस्टन्स तुमचं होईल रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो हे डिस्टन्स होईल रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि त्याचा पण स्क्वेअर. ओके, इंटू डीएम. सो विच इज इक्वल टू आय झेड इज इक्वल टू एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डीएम. ना आता रिलेशन कसं होईल त्या तिघांचं. ठीक आहे, किंवा ह्या रोटेशनल ऍक्सिस पासून रिलेशन कसं आपण फाइंड करू शकतो. सो ऑब्विसली इथे दिसून येतं तुम्हाला आय झेड आपण कसं इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम. ओके, देन विच इज इक्वल टू आय झेड इज इक्वल टू ना इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम मीन्स आय वाय and integration of y square dm. Where is y square dm? Integration of ix. Yes, integration of y square dm is equal to ix. So plus ix. So this is the theorem of perpendicular axis. So what is the statement of this theorem of perpendicular axis? So the moment of inertia of the laminar object. हा object काय laminar object. Okay, the moment of inertia of the laminar object about its axis of rotation. Yes, axis of rotation z iz is equal to sum of moment of inertia of the other two axes. Okay, so moment of inertia of this rotational axis is equal to काय असेल moment of inertia about this rotational axis is equal to sum of moment of inertia about
दिस टू प्लेन, म्हणजे ज्या प्लेनमध्ये तुमचा ऑब्जेक्ट आहे त्या टू ॲक्सिसचे मोमेंट ऑफ इनर्शिया, राईट. सो दिस इज द थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस अँड थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस.